चला मस्तपैकी सेटअप लावला, गाडी काढली आणि निघलोय. आता आपण कुडामध्ये चाललो एका कामाला. एक मस्तपैकी एक चांगलं काम आहे आपलं, आणि खूप दिवसापासून ठरवलेलं की भाई हे आपल्याला करायचं आहे, आपल्याला करायचं आहे. कॅमेरा बिमेरा कसला दिसतोय भाई, कचाकच दिसतोय रे. काय कॅमेरा भाई, आपल्याला पण घ्यावा लागेल. पण भाई एवढ्यात आता पैसे नाहीत, घेऊ की मग. मस्तपैकी काय दिसतोय रे भाई, खतरनाक सीन दिसतोय कॅमेऱ्यामध्ये. हा कॅमेरा आहे ओमकारचा. ओमकार आपल्याला कधी पण देतो, नाही बोलतच नाही कधी. त्याच्यामुळे आपल्याला घ्यायचा काय प्रॉब्लेमच नाही, घ्यायला लागणारच नाही. असे मित्र असल्यावर भाई गरजच नाही पडत. असे मित्र असल्यावर गरजच नाही पडणार तुम्हाला कॅमेरा घ्यायची किंवा काय करायची अजून. काय काय विषय लोकांचा भाई. त्याला करायचं काय होतं, मला घाबरवायचं होतं काय. घाबरलो भाई, मी घाबरलो. कॅमेरा जेव्हा सेट करत होतो तेव्हा ही आपल्या मित्राची रिक्षा आहे. तेव्हा मित्र आपल्याला आवाज देऊन गेलेला, आम्हाला पण घ्या भाई. विराज भाई कसा आहे, मस्त, चल येऊ. चला मित्र तर तुम्हाला दाखवला, आता इथून निघतो सरळ. मित्राने आपल्याला आवाज देऊन गेलेला की आपल्याला पण घे व्हिडिओ, तर घेतलं की नाही कुठे बोलतो. कुडामध्ये आपल्याला 2 कामं आहेत, 2 महत्त्वाची कामं आहेत, ती आपण करून घ्यायची आहेत मस्तपैकी. तुम्हाला दाखवतो माझी ती 2 कामं काय आहेत. रोड बघा ना किती मस्त, एकदम प्लेन भाई. गाडीला पण लय आवडतं भाई, असे रोड गाडीला पण आवडतात. सुंदर रोड आहे भाई. हे बघा, हे तर तुम्ही बघितलं ना रे भाई, काय लावलंय, काय वाटते गाडी ह्याच्याने. असे पताके उडतायत. हे भाई मोस्टली ॲडव्हेंचर गाडीला असतं. चलो तो फिर बापरे. ह्या टनला भाई जरा सांभाळून गाडी टाका जर तुम्ही वर जात असाल तर, कारण आहे थोडा मुश्किल. समोरून कोण येत नाही ना बाबा, नाही तर आपल्याला घेऊन जाईल. रिक्स बिलकुल रिक्स नाही लेने का बाबा. चला आपण ओव्हरटेक टाकूया मस्त पैकी. काय सुंदर कोकण भाई, कोकण म्हणजे हेच आहे बघा भाई. मस्त पैकी रोडच्या बाजूला हिरवीगार वस्ती म्हणजेच कोकण. कोकण 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 कोकण. आता आपण गाडी कितीला नेऊया मस्त पैकी. चला भाई मिरर सेट करून घेतो, नाहीतर कधीतरी एक दिवस लागतील आपले. काय मोस्ट काय गाडी जाते भाई, काय खेचते रे. आणि हायवेला गाडी पळवायला लय मजा येते भाई. तुम्ही कुठे सिटी वगैरे पळवत असाल ना, त्याच्यापेक्षा हायवेला पळून बघा. हायवेला काय खतरनाक व्ह्यू येतो रे. अरे काय, अरे कुठं काय, अरे काय विषय बघितलं काय भाई. म्हणून चला आपण मस्त आतमध्ये जाऊया. आपण गाड्या बघूनच टाकतो, बघितल्याशिवाय कुठे टाकतच नाही. मस्तपैकी दुसऱ्या घेरमध्ये गाडी चालवतोय, नको चल पहिल्यामध्ये घेऊया भाई. कशाला दिला त्रास. मस्तपैकी आज ना माझी 2 मेन मोठी कामं आहेत भाई. म्हणजे एक मिडल क्लास माणसाचं जर बघायला गेलं ना, तर हे काम म्हणजे खतरनाक. इथं भाई खतरनाक विषय. आवाज गाडीचा खतरनाक येतो. आता तुम्हाला माईकमध्ये खेचतोय की नाही काय माहिती नाही, पण इथं आवाज खतरनाक येतो. आपल्या भावाकडे पहिलं काम आहे. जाऊन येऊ, अजून मारूक नाही. पहिला ह्या करूचा होता. ठीक आहे, येऊ. किती वेळा देऊ, अर्ध्या असं देऊ. ठीक आहे चला, चल. हो चलत. चला हे काम आपलं तर फ्लॉग झाले भाई. पहिलं काम फ्लॉग अर्ध्या असाने बोलवलं. मला पहिले इथे करायचं होतं, त्याच्यानंतर तिकडे जायचं होतं. इथं काय काम आहे ते तुम्हाला समजेल थोड्या वेळात. त्याच्यानंतर भाई आपण टाकूया भाई. रिक्स घ्यायची नाही, कशाला रिक्स घ्यायची भाई. कुठं ना कुठं तरी रिक्स घेतलीच पाहिजे.
गाडी पळवायची म्हणजे त्या आपल्याला जेवढं वाटते भाई हां इथंपर्यंत निघेल तिथंपर्यंत ठीक आहे, त्याच्या ओव्हर स्पीड मारणं भाई नाही. बाईकवाल्यांची मजा आहे भाई, फुल मजा आहे बाईकवाल्यांची. कारवाल्यांना तरी थांबून राहावं हे ते लागतं, बाईकवाल्यांची फुल मजा आहे भाई. हे बघा बाईकवाले हे ते निघत आहेत बघा 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 कसे निघत आहेत बघा, चपाचप निघत आहेत. आता आपलं एक मोठं आणि मेन काम आहे, जे मेन काम होतं त्याच्याकडे आपल्याला पहिल्यांदा जातोय. ते लास्टला करायचं होतं, हे लास्टला करायचं होतं, ते पहिल्यांदा करायचं होतं. आता झालं असं की ते काम अर्ध्या तासानंतर बोलवलं आहे मला, त्यामुळे इकडेच पहिल्यांदा करून घेतो. माझ्याकडे पण थोडा वेळ कमी आहे आणि आज बुधवार आहे. आज मार्केटमध्ये फुल मचावणार गर्दी असणार आहे. आपलं जे काम आहे ना ते बघा, बरोबर सरकारी हॉस्पिटल इथे पोलीस स्टेशन आहे, त्याच्यामध्येच एक रोड आहे. हे बघा इथून राईट टाकायचं आहे आपल्याला, आधीच इंडिकेटर टाकलं आहे मी. इथून आपल्याला राईट टाकायचं आहे बरोबर. काम एक नंबर आहे भाई, तुम्हाला दाखवतो. इथून सरळ राईट टाकल्यावर ह्या रोडने सरळ जायचं. मला काय एवढं रोडचं नाव पण माहिती नाही, पण ह्या रोडने सरळ जायचं, सरळ 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 जायचं. आणि हे बघा येऊन आपण पोचलो आहे. म्हणजे आपल्याला जे पाहिजे असतं ते दादा मागून देतो, खूप चांगलं आहे भाई. आता आपली एक गोष्ट आली आहे, तुम्हाला दाखवतो. चला आता आपण शॉपमध्ये तर आलो आहे. शॉपमध्ये शिवम आणि आधीपासूनच आहे. शिवम नमस्कार. नमस्कार. कोण तुम्ही? आम्हाला जरा काहीतरी घ्यायचं होतं. सीट कवर. काय सीट कवर आहेत खतरनाक. अरे हे काय आहे? क्या आहे? हँडल ग्रिप. हँडल ग्रिप. कलर बनवला अट्रॅक्टिव्ह. हे बघा भाई, हे पण सीट कवर आहे. हे पण काहीतरी आहे. हँडल ग्रिप. हँडल ग्रिप. ही ॲडव्हेंचर रायडरसाठी खतरनाक विषय हार्ड. अरे बापरे, लोकांचं काहीतरी पडत बिडत मारतलो तो आम काही. हे जरा खोल ना. ते बकलो पण दाखव ना. बकलो. हा बकलो ना, बकलावा. बलक लावा. बकलावा. हे बघ. हे बलक लावा काय शिव भाई. हे नी गार्ड्स म्हणजे तुम्हाला हे कोपराला येणार, हे डोपराला येणार. खतरनाक क्वालिटी एक नंबर आहे. एका ह्याच्यामध्ये 4 येतात. प्राइस काय आपल्याला माहिती नाही, दादालाच विचारा तुम्ही. चेन स्प्रे, त्याच्यानंतर हॉर्न, त्याच्यानंतर हे काहीतरी लाईट्स वगैरे आहेत. मोबाईल स्टँड. ए हसू नको बाबा, लाव रे लाव. एक नंबर. किरिस का गाणं सुनेगा. तुम्ही खूप वेळ ऐकलं असेल. हे बघा. त्याच्यानंतर हे कुठं आहे? त्याच्यानंतर हे काय आहे? मोबाईल स्टँड. त्याच्यानंतर हे काय भरपूर काय काय आहे बाई. बलक लावा, हे तुम्हाला माहिती असेल. हँडलच्या साईडचे पण असतात. बलक लावा. कोणाला बलक लावा पाहिजे असेल तर येऊन घ्या. हँडलच्या साईडचे हा स्प्लेंडर वगैरेला किंवा शाईन वगैरे गाडी असेल तर लावूया वरती. बाई नको, आपण काय दाखवूया. बाई तुटानं दिला तुटानं जिला काय तू मारतला वाटेल भाई. लेडीजचे पण खतरनाक हेल्मेट आहेत. हा एक नंबर. नक्की विजिट करू शकता. लेडीज पण विजिट करू शकता आणि जेंट्स तर काय भाई विषय हार्ड आहे. दादाकडे या नक्की. काय हेल्मेट आहेत भाई. ॲडव्हेंचर पण आहे, काय नाही असं नाही बघा. हे कापड वापरायचे भाई आपण आपल्या गाडीला. रॉयल एनफिल्डचे साईड मिरर वाटतात मला. हे बघूया ना आपण. सगळं तुम्हाला ऑनलाईन जरी काय मागवायचं असेल ना तर दादा ऑनलाईन ऑर्डर करून देतो. काय पण जॅकेट असेल, हेल्मेट असेल, तुम्हाला कोणत्या पण कंपनीचं पाहिजे असेल तर दादा ऑर्डर करून देतो. ह्याच्यातलं तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला लगेच भेटेल आणि ऑर्डर करून पाहिजे असेल तर 1-2 दिवसात येऊन जाईल. सगळं सामान आहे ते दादा ऑर्डर करून देतो. त्याच्यानंतर हे बघा सेफ्टी गिअर्स म्हटल्यानंतर दादाकडे सेफ्टी गिअर्स पण आहेत. पूर्ण आहे ते 4चा सेट येतो सेफ्टी गिअर्सचा.
त्याच्यानंतर जॅकेट आहे, जॅकेट तुम्हाला दाखवतो. त्यानंतर जॅकेट कवर आहे, म्हणजे जॅकेट उडत होता का म्हणे म्हणून. त्याच्यानंतर अजून दादा सीट कवर पण घालतो. सीट कवर असेल किंवा ब्रेक आणि क्लच ग्रीप, फक्त 2 व्हीलर नाही तर 4 व्हीलरची पण सीट कवर किंवा अजून काय असेल तर दादाकडे मिळतं. तर आता आपण एक जॅकेट मागवलं दादाला. एक 2-3 दिवसच झाले दादाला बोललेलो की जॅकेट घेऊन ये म्हणून. दादाने आता आणलंय जॅकेट, तुम्हाला दाखवतो. हे बघा, इथे सेफ्टी आहे, 2 लेवल आहे, 2 लेवलचं आहे. इथे पण सेफ्टी आहे. बॅगला ठेवली आहे. बघू शकता, इकडे पण बघू शकता. आणि निघायचं आपल्याला घ्यायचे मग ते नंतर घेऊया. आता एक जॅकेट्स आणि बलक लावा एक घेऊया. माझ्याकडे आहेत 2, पण त्याच्यापेक्षा हा चांगल्या क्वालिटीचा असं मला वाटतंय, तर आपण एक घेऊया. पुन्हा शिव हे बघा. अरे हा, याच्यासोबत मला दादाने फ्री दिलंय रेन कवर. हे काय ते जॅकेटचं रेन कवर आहे, मस्त आहे. हे पण ट्राय करून बघितलं, मस्त आहे. चला जाऊया. तर फायनली आपण येऊन माझ्या दुसऱ्या कामाकडे पोहोचलोय. दादा बोलला आपल्याला मारून ठेवू, तो बघूया काय. आणि आता आपण काय करून घेतलंय बघा, यूट्यूब चॅनलचं नाव मारलंय भाई. चला फायनली आपण निघलोय. आज लय मजा येते गाडी चालवायला. रिझन काय माहिती नाही, पण खतरनाक फिलिंग सो ढगात, फिलिंग सो ढगात. विषय हार्ड. मला आता गाडीला गार्ड पण लावायचे, पण आपल्याकडे आता मिडल क्लास पोरगा एवढं करतोय म्हणजे ना, तुम्ही स्वप्न बघत राहा, स्वप्न पण स्वप्नासाठी एवढं धरायचं ना, एवढं धरायचं की स्वप्न तुम्हाला डोळ्यासमोर फक्त स्वप्न दिसलं पाहिजे, अजून काय दिसलंच नाही पाहिजे. फक्त स्वप्न बघतोय बस. स्वप्नांसाठी धरायचं, बाकी कोणत्या गोष्टीसाठी नाही हे करायचं. सपना देखणे का, स्वप्नांसाठी धरायचं, सगळं स्वप्नांसाठी करायचं. आणि काय ना काहीतरी स्वप्न पाहिजेच. स्वप्न नाही तर जिंदगीला पूर्णविराम. काय वाटतंय भाई गाडी चालवायला. हे 50च्या स्पीडमध्ये मी गाडी चालवतोय, 50चं स्पीड आहे. ओ भाई बस आली, कसली बस आली बाबा भाई, दिसलेली तरी काय, पण गाडी कव्हर केली भाई. काय वाकवलेली त्याच पॉईंटला गाड्या, त्याच पॉईंटला बस यायची. काय हेच खतरनाक होतं. माझे दिवस खराब चाललेत असं मला वाटतंय भाई. हे काय उपयोगाला येणार वाटतं. आज इयर्स घेतलेत पण उपयोगाला येणार वाटतं.